पाटलांनी सुशीलकुमार शिंदेंची भेट घेतली आणि त्यानंतर बाहेर आल्यावर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे। सुशीलकुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदे यापैकी कुणालाही भाजपने कोणतीही ऑफर दिली नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। मीडियातून चुकीच्या बातम्या जात असल्याचं ते म्हणाले। उद्धव ठाकरे सहकार्यांना घरगडी नोकर समजतात अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी टीका केली होती। त्यावर अंबादास दानवे यांनी उत्तर दिलंय। घरगडी नगर विकास मंत्री होत असेल तर मलाही घरगडी व्हायला आवडेल अशा शब्दात दानवेंनी पलटवार केला। जनतेचे प्रश्न मार्गी लावण्याकरता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुलडाण्यामध्ये जनता दरबार घेतला। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवनमध्ये झालेल्या या जनता दरबारात सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातील कराडमध्ये विरोधकांवर जोरदार टीका केली। यावेळी बोलताना त्यांनी संजय राऊतांचं नाव न घेता मिश्किल टोला लगावला। आमच्या मुंबईत काही रेडे मोकाट सुटलेले आहेत, ते सारखे टीव्हीवर काहीतरी बोलत असतात, तसं काही या प्रदर्शनात आहे का तर सांगा, असा जोरदार टोला फडणवीसांनी लगावला। प्रणिती आणि मला भाजपची ऑफर होती असं वक्तव्य सुशीलकुमार शिंदे यांनी केलं। अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं। माझा 2 वेळा पराभव झाला, मात्र तरीही मला भाजपमध्ये या असं म्हणतायत असं ते म्हणाले। दरम्यान माझ्या रक्तात काँग्रेस आहे, त्यामुळे मी कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली। शिवसेनेने ठाकरेंच्या आमदारांविरोधात 13 याचिका दाखल केल्या होत्या। या 13 याचिकांवर तातडीची सुनावणी पार पडली। हायकोर्टाने सगळ्या प्रतिवाद्यांना नोटीस धाडली। 8 फेब्रुवारीपर्यंत याचिकांवर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत। ठाकरे गटाच्या 14 आमदारांना अपात्र करायचंय, त्याकरता आम्ही कोर्टात धाव घेतल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलं। येणाऱ्या काळात व्हीप बजावून त्यांना अपात्र करणार असल्याचं शिरसाट म्हणाले। उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही, युती का तोडली याचं त्यांनी उत्तर द्यावं असं वक्तव्य अब्दुल सत्तार यांनी केलंय। जेवढं संख्याबळ आमच्याकडे होतं तेवढंच अजित पवारांकडे आहे, त्यामुळे आमच्यासारखाच त्यांचाही निर्णय लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीकरता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर अधिकचा वेळ मागणार असल्याची माहिती मिळतेय। सुप्रीम कोर्टाकडून 31 जानेवारीपूर्वी निर्णय घ्या असे त्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसची सुनावणी शिवसेनेच्या सुनावणीपेक्षा वेगळी असल्याने अधिकचा वेळ लागत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आम्ही सगळे एकत्र आहोत, राज्यात 45 नाही तर 48 जागा जिंकू असा विश्वास उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला। देवेंद्र फडणवीस यांना आता राज्याचा कासरा हाती घ्यायचा आहे असं वक्तव्य त्यांनी केलं। शिंदेंची शिवसेना ही पाकिटमारी आहे, दुसऱ्याचं पाकिट मारायचं आणि आपल्या खिशात ठेवायचं हे फार काळ टिकणार नाही अशा शब्दात संजय राऊतांनी भोसले टीका केली। मुंबईतल्या शिंदे गटाच्या जागा हे मुंबईतले भांडवलदार आणि गुजरातचे उद्योजक ठरवतील असंही वक्तव्य त्यांनी केलं। जनता की अदालतच्या नावाने धमक्या देणं, शिव्याशाप देणं असा एक कलमी कार्यक्रम सुरू असल्याची टीका नितेश राणेंनी केली आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या प्रॉपर्टीची केस पण जनतेच्या न्यायालयात चालवतील का असा सवाल करताना सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन यांची केस पण जनतेच्या न्यायालयात चालवायला हवी असा टोला त्यांनी लगावला। ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन स्वतःचं कौतुक करण्यासाठी घेतली होती, त्यांनी न्यायालयाचा अपमान केलाय, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी किरण पावसकर यांनी केली। दादा भुसेंनी ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेवर टीका केली आहे। त्याला पत्रकार परिषद नाही, पक्षाचा मेळावा किंवा सभा म्हणायला हवी। ठाकरेंनी सर्वोच्च न्यायालयावर टीका केली म्हणजे ठाकरे सर्वोच्च झाले का असा सवालही त्यांनी केला। मुंबई जिल्हा बँकेचे संचालक पुरुषोत्तम दळवी आज ठाकरे गटात पक्षप्रवेश करणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश करण्यात येणार आहे। कुणबी नोंदी करता आता आरोग्य विभागाची मदत घेतली जाणार आहे। देवी प्रतिबंधित लसीकरण कागदपत्रांमधूनही कुणबी नोंदी शोधल्या जाणार आहेत। त्याकरता लातूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंदी शोधण्याचं काम सुरू करण्यात आलंय। नीरा देवघर उजव्या मुख्य कालव्यामधील 66 ते 87 किलोमीटर मधील बंदिस्त नालिका कालवा या कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते।
जळगाव जिल्हा परिषदेसमोर संपकरी अंगणवाडी सेविकांनी कारवाईच्या नोटिशींची होळी केली। बेमुदत संपात सहभागी 7,000हून अधिक अंगणवाडी सेविकांना कारवाईची नोटीस देण्यात आली। हिंगोलीच्या सेनगाव इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने सोयाबीन दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आलं। यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी सोयाबीनच्या ढिगामध्ये स्वतःला गाडून घेत सरकारचा निषेध केला। नोकर भरतीमधील घोटाळे बंद करा या मागणीकरता रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर प्रशासनाने गुन्हा दाखल केल्याची घटना बीडमध्ये घडली आहे। यामुळे विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जातो। या सगळ्या परीक्षा MPSC मार्फत घेण्याची मागणी करण्यात येते। बीडच्या माजलगाव तालुक्यातून जाणाऱ्या खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाची मोठी दुरवस्था झाली। याकडे लक्ष वेधण्याकरता शेकाप माकप सह सर्व पक्षांनी तब्बल 2 तास रास्ता रोको आंदोलन केलं। चिपळूणमधील मराठा समाजाच्या मेळाव्याला सुरुवात झाली आहे। मराठा म्हणूनच आरक्षण द्या या प्रमुख मागणीसाठी मुंबईसह रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील मराठा समाज चिपळूणमध्ये एकवटला। सरसकट कुणबी आरक्षण मान्य नसलेल्यांच्या सह्यांची पत्र मुख्यमंत्री शिंदेंना देण्यात येणार आहेत। नाशिक जिल्ह्यात मराठा समाजाला जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं जात आहे। प्रत्येक घरातील किमान 2घांनी सहभाग घ्यावा। सहभागी न झाल्यास येणाऱ्या निवडणुकांमध्ये मतदानावर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आलाय। गेल्या 1 महिन्यापेक्षाही अधिकच्या कालावधीपासून राज्यात अंगणवाडी सेविकांचं आंदोलन सुरू आहे। मात्र त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानं हजारो अंगणवाडी सेविकांचा मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकलाय। तोडगा निघेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा अंगणवाडी सेवकांनी घेतलाय। मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचं काम स्थानिकांनी रोखलंय। ठेकेदार असलेल्या GR कंपनी विरोधात पालघरमधील स्थानिक आक्रमक झालेत। नियम धाब्यावर बसून GR कंपनी मनमानी कारभार करत असल्याचा स्थानिकांनी आरोप केलाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात केली आहे। ऊस, कापूस आणि सोयाबीन पिकाला योग्य भाव मिळावा या मागणीकरता हे आंदोलन करण्यात आलं। त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। म्हैसाळ योजनेचं उर्वरित काम पूर्ण करा। काम पूर्ण न झाल्यास लोकसभा निवडणुकांवर सांगलीत जत तालुक्यातील 65 गावं बहिष्कार टाकतील असा इशारा देण्यात आलाय। जतमध्ये झालेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये नेत्यांनी हा इशारा दिलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर मालेगावामध्ये भाजप कार्यकर्ते आणि राम भक्तांनी वेगवेगळ्या मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली। त्याची सुरुवात तुळजाभवानी मंदिरापासून करण्यात आली। लातूरच्या अहमदपूर शहरात श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची दिव्यांगांच्या सहाय्याने प्रतिकृती साकारण्यात येणार आहे। 2,30,000 दिव्यांनी ही प्रतिमा साकारण्यात आली। त्याकरता 100हून अधिक कलाकार 14 जानेवारीपासून अहोरात्र काम करत आहेत। भंडाऱ्यामध्ये बैलगाडा शर्यती दरम्यान एक दुर्घटना घडली आहे। शर्यत पाहण्याकरता आलेल्या एका 70 वर्षाच्या वृद्धाला बैलजोडीनं धडक दिली। यात हा वृद्ध 3 फूट उंच फेकला गेला, गंभीर जखमी झाला। घटनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। छत्रपती संभाजीनगरामधील निराला बाजार परिसरातील एका हॉटेलला मोठी आग लागली। अग्निशमन दलानं तातडीनं धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं। नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील एका गावात 6 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून अत्याचार आणि हत्या केल्याचा प्रकार समोर आला। या घटनेच्या निषेधार्थ मुदखेडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला।